आजच्या युगात पोरं आपल्या आई वडिलांचं पण ऐकत नाही. ऐकतात का? आई वडिलांचं पण आहे, पण एवढी सगळी माझं ऐकायला आल्यात का नाही? केवढी मोठी प्रॉपर्टी आहे ही. प्रॉपर्टी आहे हो खरी. पैसे बिशे काय आहेत? काय संगण येणार नाही. मेल्याला कळलं, पेपरला आलं तर तुम्ही म्हणा अगं बाई बस. ही इस्टेट मोठी आहे का नाही मग? आणि ही कमवायला काय लागतंय माहिती आहे का? लय लागतंय. काय 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 त्याला लय कष्ट आहे. 30-35 वर्ष झालं मी राबतोय या गोष्टींसाठी. आणि चांगलं म्हणावं म्हणून नाही, हे काम मला परमेश्वराने दिलंय आणि माझं काम मला प्रामाणिकपणे करायचं आहे. हे एवढं सुरुवातीला माझ्या तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राची मी सुरुवात केली. मला असं वाटलं की मी एक जरी माणूस औषधमुक्त केला, व्याधीमुक्त केला, राहू दे तिकडे, त्याला निदान बाबा सगळ्या ह्याच्यातून बरं जरी वाटायला लागलं, ठीक आहे म्हणलं, तरी कुठंतरी काहीतरी या जन्माचं सार्थक झालं. परमेश्वराच्या चरणी माझी सेवा लागली, परमेश्वराच्या चरणी माझी सेवा लीन झाली, असं म्हणून मी एक माणूस औषधमुक्त करण्यासाठी मी तोडकर संजीवनीची निर्मिती केली. एक जरी झालं तर बास आहे. आज माझ्याकडे रेकॉर्ड आहे, 7 लाख लोक बरी झालेले आहेत. 7 लाख लोक. हा, माझ्याकडे रेकॉर्ड आहे. असं मी तोंडी नाही बोलणार, कोणाला बघायचं ते नाही. घ्या 7 लाख लोक. आता 7 लाख लोक म्हणल्यानंतर तुम्ही विचार करा की त्याच्यासाठी किती फिरावं लागलं असेल, किती काम करावं लागलं असेल. दिवस रात्र आजही राबतोय मी. हा, पण कुठे कधी कंटाळा करत नाही, काही नाही. तुम्ही पण, आळस हा शत्रू आहे, त्यामुळे आळस घालवा, सकाळी उठून फिरायला जावा. बघा 7.5 मिनिटं फुल स्पीडनं चालायचं आणि तेवढं 7.5 मिनिटात परत यायला बघायचं. ज्या दिवशी येणार ना त्या दिवशी BP शुगरची औषधं तुम्ही बंद करणार. 100% चॅलेंज आहे माझं. बघा तुम्ही, कारण सगळा त्रास निघून जाणार. हसत खेळत राहायचं मस्तपैकी. आणि मसाले पदार्थ आहेत हे आपल्याला सगळं आरोग्यासाठी आहेत, लक्षात ठेवायचं. गॅस जर त्रास होत असेल तर वेलदोडा खायचा. दिवसभरात एक वेलदोडा संपवायचा थोडा थोडा खाऊन. गॅसेसचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. पोट कमी करायचं आहे, दालचिनी खायची दिवसभरात थोडी 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 करून. एवढीच दालचिनी दिवसभरात संपवायची, नाहीतर एकदम न्यालने खाल हा मग ते मूळव्याध वगैरे तुम्हाला मग कार्यक्रम कळून जाईल. तर थोडं थोडं चरबी वितळली पाहिजे अशा पद्धतीनं ते असतंय सगळं. मसाल्यांचा बडीमार करू नका जेवणात. थोडं थोडं ते औषधासारखा त्याचा उपयोग करा, म्हणजे तुम्हाला त्याचे गुण जाणवतील. लसूण खाल्ल्यानंतर बघा कुठल्याही प्रकारे तुम्हाला हृदयाचे विकार म्हणजे होऊ शकत नाही, निघून जातील असतील तरी, पण लसूण खाल्ला पाहिजे. पित्ताचा त्रास आहे, कढीपत्त्याची रोज 2 पानं चावून खायची. शक्यतो करून असं खाली बसून जर समजा कढीपत्ता खाल्लात का नाही, कसलाही पित्ताचा त्रास असतो ते सगळा निघून जातोय. पण तसं आता बसायला किती लोकांना येते कुणास ठाऊक, ते बघायला पाहिजे आहे का नाही. मांडी घालून बसणं बंद झालंय, तसं बसणं बंद. तसं बसून जर पित्ताचा ज्यांना त्रास आहे ना त्यांनी नक्की तसं खाऊन बघायचं. शक्यतो करून जेवायला बसताना खुर्चीवर बसायचं नाही, हुब्यानं जेवायचं नाही, मांडी घालून बसायला बघायचं. जेवायला मांडी घालून बसायचं. पचन संस्था खूप छान चालते, लक्षात घ्या. सगळ्यांनाच सांगतो, गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास निघून जातो. पुरुष मंडळींना विनंती करतो, पाया पडतो सगळ्यांच्या तुमच्या, उगाच डिप्रेशन मध्ये जायचं नाही, बावळटासारखं वागायचं नाही. नाहीतर आता काय संसारात राम राहिला नाही. अरे राम वनवासात घालवलाय तुम्ही. आता काय सांगाय असं बोलून बोलून काय नाही हो. पहिल्यासारखं असं ताकद राहीत नाही, पहिल्यासारखी संसारिक गोष्टी आता काही करता येत नाही. हे कुठला रोग नाही, हे डिप्रेशन, हे तुमचा लूज कॉन्फिडन्स असतोय की संसारात राम राहिला नाही, संसारिक सुख घेता येत नाही, असं नाही तसं नाही. हे दिमागमध्ये डोक्यात असलं ना काय खरं नाही हो. काय हल्ली मला जमतच नाहीत कुठल्या गोष्टी, कामात बी लक्ष लागत नाही, काम बी होईना, हे पण होईना. असलं काय बोलत बसायचं नाही, निगेटिव्ह काही बोलायचं नाही. फक्त एक गोष्ट करायची, पांढरे तीळ रोज 1 चमचा चावून खायचे. हा, आता ती भाजून खाऊ का तळून खाऊ विचारू नका, कसं तरी खावा, खरं खावा.